नमस्कार मित्रांनो, गुड इव्हनिंग. आज मार्केट कुणामुळे पडलं हे सगळ्यांना माहिती आहे. ज्यांना माहीत नसेल त्या आपल्या इन्व्हेस्टर आणि ट्रेडर मित्रांना मी सांगू इच्छितो, की आज मार्केट फक्त ट्रम्प साहेबांमुळे पडलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष. त्यांनी असं काय केलं? त्यांनी ॲक्चुअली ग्रीनलँडवर ताबा मिळवण्यासाठी जे काही कारवाई सुरू केली आहे किंवा त्यांच्याकडनं जे काही स्टेटमेंट येत आहेत त्या ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याला घेऊन, त्या कारणामुळे जागतिक मार्केट सुद्धा चिंतेमध्ये आहेत. जागतिक लेव्हलचे इन्व्हेस्टर सुद्धा चिंतेमध्ये आहेत आणि त्यांना अशी भीती आहे, की युद्ध वगैरे होऊ नये किंवा युद्ध वगैरे झाले तर कारण ट्रम्प यांनी खूप मनावर घेतलंय आता, की ग्रीनलँडवर ताबा मिळवायचा आहे. ते आपण पुढे बघूयाच, की ट्रम्प साहेबांनी असं काय केलं, की ज्याच्यामुळं मार्केटवरती आणखीन सेलिंग जी आहे ती हवी होत गेली आणि मार्केट खाली पडत गेलं. आज जर तुम्ही पाहिलं तर शेवटच्या तासाभरामध्ये म्हणजे जवळ-जवळ 2:30 वाजेनंतर ते 3:30 पर्यंत मार्केट खालीच पडत गेलं. शेवटच्या तासात जास्त मार्केट पडलं. ओके. आणि मी काल सुद्धा सांगितलं होतं, काल आपल्या Instagramवरती ज्यांनी रील पाहिली, YouTubeवरती मी शॉर्ट्स अपलोड केला होता. ज्या लोकांनी ते पाहिलंय शॉर्ट्स आणि तो आपला डिटेल व्हिडिओ होता काल रात्रीचा, तो ज्यांनी पाहिलाय, त्यांना हे कळालंच असेल, की मी काल रात्री सगळ्यांना, काल दुपारी Instagramवर सुद्धा मी सगळ्यांना सतर्क केलं होतं, की जर निफ्टीने 500च्या खाली क्लोजिंग दिली किंवा 600च्या वरती क्लोज दिलं नाही, तर आपलं मार्केट निगेटिव्ह होणार. आणि काल दुपारी मी Instagramवर अपडेट केलं होतं. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा अपडेट केलं होतं, की जर निफ्टीने 25,470 चा लो ब्रेक केला, तर निफ्टी 25,161 पर्यंत जाणार. तुम्ही आजचा निफ्टीचा लो चेक करा आणि माझी रील किंवा आपला YouTubeचा व्हिडिओ, शॉर्ट्स तुम्ही चेक करा जाऊन. मी काल दुपारीच सांगितलं होतं, की थोडंसं सतर्क राहून काम करा, लेव्हल टू लेव्हल ट्रेड करा. जर तुम्हाला दुसरा सपोर्ट सुद्धा जर तुम्हाला तुटताना दिसतोय, तर तुम्ही बिनधास्त तुम्ही सेल ट्रेड प्लॅन करू शकता. आता आज मार्केटने काय केलं? एफ-आय-ची ॲक्टिव्हिटी काय आहे? डोनाल्ड ट्रम्पकडनं काय न्यूज आहे? आज सुप्रीम कोर्ट निर्णय देणार होता, की ट्रम्प जे टॅरिफ रूल करायचा विचार करताय पूर्ण जगावरती, तर तो त्यांना लावू द्यायचा की नाही? याच्यावरती आपण येऊ. एफ-आय-ची ॲक्टिव्हिटी काय आहे? ग्लोबल मार्केटने काय केलंय? ग्लोबल मार्केट सध्या काय इंडिकेट करताय? उद्या आपलं मार्केट कसं काम करू शकतं? काय स्ट्रॅटेजी आपण प्लॅन केली पाहिजे? मार्केटचा ट्रेंड काय? आपण सगळं चेक करणार आहोत. स्मॉल कॅप निफ्टी बघू, मिड कॅप निफ्टी बघू. ओके. त्यानंतर आपण चेक करूया की इंडिया विक्स व्होलॅटिलिटी इंडेक्स भारताचा त्याने आज काय केलंय? ओके. आपण सगळं इन डिटेल चेक करूया. तुम्हाला एक विनंती आहे की आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा 15 ते 20 मिनिटं द्या. याच्यातून तुमचा फायदा नक्की होणार आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा. जर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पहिल्या वेळेस आला असेल, तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. जेणेकरून महत्त्वाच्या न्यूज आणि अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही. एक दिवस आधी तुम्ही प्रिपेअर राहा, की उद्या आपण मार्केटमध्ये काय स्ट्रॅटेजी प्लॅन केली पाहिजे. जेणेकरून आपण प्रॉफिटेबल ट्रेड एक्झिक्यूट करू शकतो. तर माझा परिचय करून देतो मित्रांनो. मी मागच्या 10 वर्षापासून स्टॉक मार्केटमध्ये काम करतोय. ट्रेनर आहे, इन्व्हेस्टर आहे, ट्रेडर आहे. माझं नाव मयूर आहे. ओके मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल तेच आपलं मार्केट वीक आहे. इथूनच सुरुवात करतो की आपलं मार्केट सध्या वीक आहे. ग्लोबल मार्केट जाम घाबरलेले आहेत आणि ग्लोबल मार्केट किंवा कुठले इन्व्हेस्टर असतील, जेव्हा केव्हा ते घाबरतात, अशा काही जिओपॉलिटिकल टेन्शन्समुळे, तेव्हा ते सेफ हेवन शोधतात आणि सध्या गोल्ड आणि सिल्व्हरचा प्राइस तुम्ही बघू शकता. क्रिप्टो सुद्धा धडाम झालेला आहे सध्या. ओके. ट्रम्प साहेब एकच व्यक्ती आहे जागतिक हिटलर लेव्हलचा, की ज्याच्यामुळे मार्केटवरती आपल्याला निगेटिव्ह परिणाम बघायला मिळतोय. आज जवळ-जवळ 10 लाख करोड स्वाहा झालेत लोकांचे. चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण. बघू शकता तुम्ही इथे निफ्टी बघा तुम्ही 25,232 ला बंद झाली आहे. 171 चा लो मारला. मी काल दुपारी सतर्क केलं होतं 1-1:30 वाजता, की आपलं मार्केट 25,161 जाऊ शकतं. काय होतं 25,161 ला? 200 टेमा प्लेस होता. ओके. तर आपण एक्झॅक्ट त्या लेव्हलला टच करून थोडंसं वरती बंद झालोय 60-70 पॉइंट. आता उद्या काय असेल सगळं आपण चेक करूया. आधी बघूया आपण, की आज बघा 353 पॉइंट खाली निफ्टी बंद झाली आहे. ओके. आज आपण जर बघितलं ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो बघा तुम्ही. फक्त 538 कंपन्या अशा होत्या, की ज्या इन ग्रीन होत्या.
आणि 2684 कंपन्या पडत होत्या. ऍडव्हान्स डिक्लाइन रेशो वर्स्ट आहे आजचा. अतिशय खराब. ऍडव्हान्स डिक्लाइन रेशो अतिशय खराब. आता या मार्केटमध्ये सुद्धा टॉप गेनर्स बघा तुम्ही किती आहे. डॉक्टर रेड्डी 0.5%, टाटा कन्झ्युमर 0.25% आणि HDFC बँक 0.5%. जर आज HDFC बँकने सुद्धा जर सांभाळली नसती पोझिशन, तर बँक निफ्टी तुम्हाला जवळ-जवळ 59,000 पर्यंत येताना दिसली असती. पण थँकफुल टू HDFC बँक की आज HDFC बँकने सपोर्ट केला, जास्त पडला नाही. टॉप लुजर्स बघून घेऊया आपण. बघा, अदानी एंटरप्राइजेस ओके 4%, बजाज फायनान्स 4%, जिओ फायनान्स 4.25%, इटर्नल म्हणजे झोमॅटो 3.5%, कोल इंडिया 3.25%. हे होते टॉप गेनर्स आणि टॉप लुजर्स आजचे. आता बघूया आपण ब्रॉडर मार्केट काय म्हणतंय. इन रेड, ब्रॉडर मार्केट इन रेड. बघू शकता तुम्ही कुठेही ग्रीन नाहीये. कुठेच ब्रॉडर मार्केटमध्ये कुठेही ग्रीन नाहीये. सगळे 16 मेजर इंडायसेस, सगळे मेजर 16 सेक्टर्स सॉरी सगळे खाली आहे. बघू शकता तुम्ही सगळे मेजर 16 सेक्टर सगळे खाली आहे. ओके. आता बघूया आपण की सेक्टोरल इंडायसेस काय म्हणताय. बघा निफ्टी बँकने थोडंसं सावरलंय. ओके. HDFC बँकला थँक्यू म्हणायला पाहिजे आपण की त्याने जास्त पडू दिलं नाही. ओके. प्रायव्हेट बँक सेक्टर पण 1%च्या आसपासच पडलेलं आहे आणि 2% निफ्टी बँक हे इंडायसेस पडलेलं आहे. बाकी सगळ्यांना धुतलेलं आहे. सगळ्यांना धुतलेलं आहे. केमिकल सेक्टर जवळजवळ 3% पडलाय. 2.5% फायनान्शियल सर्व्हिसेस इंडायसेस पडलाय. ठीक आहे. तर हे होतं की सेक्टोरल इंडायसेस काय म्हणताय. निगेटिव्ह आहे मित्रांनो, निगेटिव्ह आहे. मार्केटचा ट्रेंड आता निगेटिव्ह झालेला आहे. चला आपण बघूया की FIS-DIS ने आज काय ऍक्टिव्हिटी केली. बघा मी तुम्हाला तेच म्हणतोय 1 जानेवारीपासून आतापर्यंत म्हणजे आजपर्यंत 20 जानेवारीपर्यंत FIS ने जवळ-जवळ 32,253 करोड रुपयांचा माल विकलाय कॅश मार्केटमध्ये. आजही त्यांनी 2,938 करोड रुपयांचा कॅशमध्ये माल विकलाय. त्याच्या अगेन्स्टमध्ये DISने आज 3,665 करोड रुपयांचा माल बाय केलाय कॅशमध्ये. फ्युचर्समध्ये काय केलंय बघा. FISने इंडेक्स फ्युचरमध्ये जवळ-जवळ 1,460 करोड रुपयांचा माल विकलाय. इंडेक्स फ्युचर विकले 1,460 करोड रुपयांचे. त्याच्यानंतर इंडेक्स ऑप्शन जर पाहिलं आपण तर 14,105 करोड रुपयांचे इंडेक्स ऑप्शन त्यांनी विकले. स्टॉक फ्युचर्समध्ये बघून काय केलं त्यांनी. स्टॉक फ्युचरमध्ये त्यांनी जवळ-जवळ 259 करोड रुपयांचे स्टॉक फ्युचर विकले FISने आणि 969 करोड रुपयांचे स्टॉक ऑप्शन त्यांनी खरेदी केलेले. तर हा होता FIS-DISचा आजचा डेटा. आता बघूया की इंडिया विक्स काय म्हणतोय. इंडिया विक्स बघा तुम्ही तर बघू शकता. इंडिया विक्स जवळ-जवळ 7.5% अप आहे. 12.73 वर पोहोचलाय. ओके. तर हे काय इंडिकेट करतो. जेव्हा इंडिया विक्स व्होलॅटिलिटी इंडेक्स वाढतो, तेव्हा मार्केटमध्ये घबराट वाढते आणि मार्केट खाली पडतं मित्रांनो. आता मागच्या 5 दिवसात जर आपण बघितलं, तर जवळ-जवळ 12.5% इंडिया विक्स वाढलेला आहे. मागच्या 5 दिवसामध्ये आणि आपलं मार्केटिंग मागच्या 5 दिवसामध्ये कुठे आलंय, तुम्ही बघतायत. ओके. तर हा होता इंडिया विक्स. आता बघूया, की दुपारी असं काय घडलं, डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केलं दुपारी, की जेणेकरून मार्केटवरती आपल्याला आणखीन प्रेशर माउंट होताना दिसलं आणि ग्लोबल सोबत आपलं सुद्धा मार्केट धडाम झालं, धाराशायी झालं, पुन्हा ब्लडबाथ झाला. आतापासून बरोबर 10 तासापूर्वी म्हणजे जवळ-जवळ दुपारी 12 वाजता. हे बघा तुम्ही बघताय डोनाल्ड ट्रम्प यांचं ऑफिशियल हँडल आहे हे. ओके. त्यांनी बघा ही एक इमेज पोस्ट केली आहे. ग्रीनलँड यूएस टेरिटरी एस्टॅब्लिश्ड इन 2026. ओके. या फोटोनंतर जास्त मार्केटवरती निगेटिव्हनेस हवी झाली. या पोस्ट नंतर. मी झूम करून दाखवतो तुम्हाला. बघा. दिसतंय? आता जेव्हा अशी पोस्ट येईल तर तुम्हाला काय वाटतं? जिओपॉलिटिकल टेन्शन वाढणार की नाही वाढणार? याच युरोपियन याच पावलाला किंवा ट्रम्पने हे जे ठरवलंय की मला ग्रीनलँडचा ताबा मिळवायचा आहे, याच त्याच्या निर्णयाला किंवा त्याच्या या मनसुब्याला युरोपमधील 8 देशांनी विरोध दाखवला, की बाबा 8 देश आम्ही आहोत युरोपमधले, आम्ही सांगतोय तू हे करू शकत नाही. तर ट्रम्पने काय केलं 1 फेब्रुवारीपासून त्यांच्यावरती 10% टॅरिफ लादलाय. ओके. तर बघू शकता तुम्ही
काय हाल झालाय सध्या आजच्या मार्केटचा. ट्रम्पने ठरवलंय, ट्रम्पमुळेच मार्केट पडलंय मित्रांनो. आता बघूया की यूएसचे जे सुप्रीम कोर्ट आहे, जे आज निर्णय देणार होतं, की ट्रम्प जे 500% टॅरिफ लावतोय भारतावरती आणि जगातल्या इतर देशांवरती जो टॅरिफ लावायचा प्रयत्न करतोय, रूल करायचा प्रयत्न करतोय. तर सुप्रीम कोर्टामध्ये ती केस चालू आहे. ते ठरवणार होते, की ट्रम्पने हा निर्णय घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे? त्यांनी लावायला पाहिजे की नाही लावायला पाहिजे? ओके. आता 2 तासापूर्वी बघा, मी याला रिफ्रेश करतो एकदा. आणखीन काही न्यूज अपडेट झाली का बघू. बघा, आता काय यूएस सुप्रीम कोर्ट रिलीजेस मोर डिसिजन्स बट डज नॉट रूल ऑन ट्रम्प टॅरिफ. ओके. याचा अर्थ काय होतो, की त्यांनी काही 2-3 निर्णय दिलेत, पण ट्रम्पने हा जो टॅरिफचा जो नियम आहे किंवा टॅरिफ लादायचं का नाही, याच्यावरती निर्णय पुन्हा राखीव ठेवला आहे. म्हणजे पुन्हा इथे आपल्यासोबत सस्पेन्स. म्हणजे आपण पुन्हा त्याच सावटाखाली आहे, भीतीखाली आहे, की काय कोर्ट निर्णय देईल? यूएसचा सुप्रीम कोर्ट काय निर्णय देईल? ओके. Supreme Court does not issue decision on legality of Trump's global tariff. ओके. मला आता Instagramवर एक आपले जे एक दर्शक आहेत, त्यांनी आपल्या रीलवरती कमेंट केली, की ग्रीन सिग्नल दिलाय सुप्रीम कोर्टनी. तर मी त्या सरांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो, की सर आणखीन एक डिसिजन सुप्रीम कोर्टने दिलेला नाहीये ट्रम्पच्या फेवरमध्ये. आणखीनही ते होल्ड ठेवलेला आहे. आता आपण पुन्हा त्याच भीतीखाली आहोत, की नेमका निर्णय काय असेल? जर हा निर्णय आला असता ट्रम्पच्या फेवरमध्ये, तर यूएस मार्केट आत्ता पडले नसते. हे आपण लक्षात घ्या सर. यूएस मार्केट पडलेच नसते. जर ट्रम्प कारण ट्रम्पचं म्हणणं काय आहे, की मी जे टॅरिफ लावतोय त्यातला जो पैसा येईल तो मी अमेरिकेच्या भल्यासाठी वापरणार. मग यूएसचं मार्केट पडू कसे शकतात? ओके सर. विन विनम्रतापूर्वक आपल्याला हे माझं म्हणजे आपल्याला आपल्यापर्यंत ही न्यूज पोहोचवतोय, की सुप्रीम कोर्टाने आणखीनही निर्णय ट्रम्पच्या बाजूने दिलेला नाहीये. ओके. आता बघूया ग्रीनलँडचे जे राजनीतीमधले जे पदाधिकारी आहेत किंवा जे तिथे अधिकारी आहेत ग्रीनलँडचे, त्यांचं म्हणणं काय आहे ट्रम्पला घेऊन. ग्रीनलँड लीडर टेल्स पीपल टू प्रिपेअर फॉर पॉसिबल इन्व्हेजन. म्हणजे त्यांनी आता टास्क फोर्स ज्या आहे, त्या प्रिपेअर केल्या आहेत ग्रीनलँडनी, की बाबा आता पुढे जे काही होईल, ते आपण आता आपण सुद्धा म्हणजे ग्रीनलँडच्या नागरिकांनी जे काही आता याचे परिणाम होतील, त्यासाठी आता आपण तयार राहावे, आपण तयारी करूया. ओके. तर यावरनं आता तुम्ही विचार करा, की यावरनं काय वाटतंय? ही पोस्ट ही म्हणजे ही न्यूज आत्ता आली आहे जस्ट अर्ध्या तासापूर्वी. 30-35 मिनिटापूर्वी ही न्यूज आली आहे, की ग्रीनलँडचे तिथले जे पदाधिकारी आहेत किंवा जे मोठे प्रशासकीय अधिकारी आहेत, ते असं म्हणतायत, की आता इथल्या जनतेने तयार राहावं. जे काही परिणाम होतील त्यासाठी ग्रीनलँड वाचवण्यासाठीची. आपण सगळीकडनं तयार राहू. टास्क फोर्स तयार केली त्यांनी. ओके. तर बघा मित्रांनो, हे होते ग्लोबल क्यूज जे आपल्या उद्याच्या मार्केटवरती परिणाम करू शकतात. ओके. आता महत्त्वाचं आपण बघूया, की ग्लोबल मार्केट सध्या काय करताय? ओके. तर येऊ आपण आता ग्लोबल मार्केटवरती येऊ आपण आता, की ग्लोबल मार्केट सध्या काय करतायत? बघा ग्लोबल इंडायसेस जर आपण बघायचे झाले, अपडेट होत नाहीये. चालेल हरकत नाही. तोपर्यंत आपण स्मॉल कॅप निफ्टी चेक करूया. ग्लोबल मार्केट अपडेट होत आहे तोपर्यंत आपण स्मॉल कॅप इंडेक्स बघूया, की स्मॉल कॅप इंडेक्स काय म्हणतोय. बघा मित्रांनो, आज स्मॉल कॅप इंडेक्स धडाम. मी गेल्या जवळ मी तुम्हाला एक 10 दिवसापासून सांगतोय, की ट्रेंड निगेटिव्ह आहे. स्मॉल कॅप इंडेक्सचा ट्रेंड निगेटिव्ह आहे. ओके. आणि आज बघा तुम्ही जवळ-जवळ 3% ची घसरण किंवा सेलिंग आपल्याला बघायला मिळाली स्मॉल कॅप इंडेक्समध्ये. निगेटिव्ह ट्रेंड आहे मित्रांनो स्मॉल कॅप. मिड कॅपमध्ये सुद्धा सेम आहे. स्मॉल कॅप इंडेक्स सगळ्या मेजर मूव्हिंग एव्हरेजच्या खाली ट्रेड करतोय आणि आज मिड कॅप इंडेक्सने सुद्धा 200 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज 200 डेमा ब्रेक करून खाली क्लोज दिलेला आहे. तर याचा सुद्धा ट्रेंड आता निगेटिव्ह झालेला आहे. ओके. पेन खूप आहे मित्रांनो. स्मॉल कॅप, मिड कॅप इंडेक्समध्ये खूप पेन आहे. ओके. ग्लोबल इंडेक्सेस बघूया आपण. रिफ्रेश झालेत का? रिफ्रेश होत नाहीये. चला काही हरकत नाही. आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूया. ओके. तर बघा मित्रांनो, ट्रेंड निगेटिव्ह आहे. आता उद्याच्या मार्केटमध्ये आपण काय केलं पाहिजे? ओके. उद्याचं मार्केट आपल्याला काय सूचना देतंय किंवा उद्याचं मार्केट काय इंडिकेट करतंय? बघा आता ग्लोबल इंडायसेस इथे
रिफ्रेश होत नाहीये. पण चला मी तुम्हाला एक ओव्हरऑल सांगतो. सध्या यूएस फ्युचर 550 पॉईंट म्हणजे डाव जोन्स फ्युचर 550 पॉईंट मायनस आहे. S&P 500 80 पॉईंट मायनस आहे. आणि नॅसडॅक तिथला आयटी सेक्टरचा इंडेक्स तो जवळजवळ 350 पॉईंट मायनस आहे. युरोपियन मार्केट मायनस आहे, निगेटिव्ह आहे. ओके. एशियन पियर्स सगळे निगेटिव्ह आहे मित्रांनो. ग्लोबल क्यूज निगेटिव्ह आहे आपल्या मार्केटसाठी. पण सध्या आता जस्ट म्हणजे 10 वाजून 20 मिनिटं झालेत आता. तर सध्या आपलं जे निफ्टी आहे, उद्या सकाळी आपलं मार्केट फ्लॅट टू पॉझिटिव्ह ओपन होईल असे इंडिकेशन देत आहे. इथे सध्या असं दिसतं आहे, की आपलं जे मार्केट आहे, ते उद्या जवळ-जवळ 80 पॉइंट पॉझिटिव्ह म्हणजे वर ओपन होईल असं दिसतंय. पण तुम्हाला माहिती आहे, अजून मार्केट चालू व्हायला जवळ-जवळ 10 तास आहेत, 11 तास आहेत. ओके. तर 11 तासामध्ये सगळा डेटा चेंज होऊ शकतो. कारण यूएसमध्ये आता दिवस आहे सध्या. दिवसभरात तिथल्या दिवसभरामध्ये काय क्यूज जनरेट होतात, तिथनं काय न्यूज येते ते आपल्याला माहीत नाही. कारण आपण झोपेत असतो. ओके. आपल्या इथे रात्र असते. तर बघूया की ॲक्चुअल मार्केटमध्ये सगळे 9 वाजता कळेल आपल्याला, की नेमकं काय ओपन होतंय. पण सध्याचा डेटा तरी हे सांगतोय, की निफ्टी 80 पॉइंट वरती ओपन होण्याचे संकेत देत आहे. ओके. आता निफ्टी बघून घेऊया आपण निफ्टीमध्ये आपण काय केलं पाहिजे. बघा मित्रांनो, इथे तुम्हाला दिसत असेल, ही जी डार्क ग्रीन लाईन दिसते तुम्हाला ही. ओके. हा खूप मेजर सपोर्ट आहे निफ्टीला. आता ट्रेंड वीक आहे, ट्रेंड निगेटिव्ह आहे निफ्टीचा. ओके. तर जर निफ्टीने 200 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज तोडला, जर निफ्टीने 200 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज तोडला 162 चा 25,162 चा, तर निफ्टीला मेजर सपोर्ट आहे 24,994. काय आहे 24,994? 50 वेमा आहे. काय आहे 50 वेमा? 50 वीक एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज. निफ्टी वीक आहे, ट्रेंड वीक आहे. आता उद्या जसं सध्याचा डेटा आम्ही तुम्हाला आत्ताच सांगितला, की 80 पॉइंट वरती ओपन होईल असं दिसतंय. पण 12 तासात काही चेंज होऊ शकतं. ओके. पहिला रेझिस्टन्स निफ्टीला 25,280. तो जर क्रॉस करून होल्ड केलं, तर 25,340 पर्यंत तुम्हाला निफ्टी वरती येताना दिसू शकते. ओके. सेल ऑन राईज तुम्ही करू शकता विथ स्टॉप लॉस. ओके मित्रांनो. पहिला सपोर्ट 200 डेमाचा 25,162. तो जर होल्ड केला तर पुन्हा पुलबॅक बघायला मिळू शकतो. तो जर खाली तोडला तर 25,110 तुम्हाला निफ्टी येताना दिसू शकते. जर 25,110 तोडला, तर तुम्ही ट्रेंड ओळखून, मार्केटचा सेटअप ओळखून तुम्ही सेल ट्रेड प्लॅन करू शकता विथ स्टॉप लॉस. ही कुठली बाय सेल रिकमेंडेशन नाहीये. डू युअर ओन स्टडी बिफोर ट्रेड ऑर इन्व्हेस्टमेंट. आता बँक निफ्टीला महत्त्वाच्या लेव्हल्स कोणत्या? 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजच्या खाली डिसायसिव्हली क्लोज दिलेला आहे बँक निफ्टीने आज. थँक्स टू एचडीएफसी बँक की त्याने अजून होल्ड केलेलं आहे. आता उद्या कळेल आपल्याला की एचडीएफसी बँक काय करतोय नेमकं. ओके. पहिला रेजिस्टन्स बँक निफ्टीला 20 डे मा 59,570 तो क्रॉस करून होल्ड केलं तर 59,740 पर्यंत तुम्हाला बँक निफ्टी वरती येताना दिसू शकते. ओके. पहिला सपोर्ट बँक निफ्टीला 59,220. तो जर होल्ड केला तर पुन्हा पुलबॅक दिसेल. जर तो तोडला तर 59,050 पर्यंत तुम्हाला जे आहे बँक निफ्टी येताना खाली दिसेल. काय 50? 59,050 काय? 50 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज. ओके. आणि ही तुम्हाला ग्रीन लाईन दिसत असेल. आपण अनेक वेळा मागे पास्टमध्ये आपण अनेक वेळा याच लेव्हलवरनं पुलबॅक घेतलेला आहे बँक निफ्टीमध्ये. 58,700 खूप महत्त्वाचा आणि इम्पोर्टंट सपोर्ट झोन आहे. यावरती लक्ष ठेवा. सेन्सेक्स आउट ऑफ सिलेबस 1,065 पॉईंट पडलाय सेन्सेक्स आज. 10 लाख करोड टोटल मार्केटमध्ये वाईप आउट झालेत. लोकांचे गुंतवणूकदारांचे नुकसान झालंय. स्वाहा. सेन्सेक्सला 200 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजचा पहिला रेजिस्टन्स आहे 82,340. तो क्रॉस केला तर 82,540 पर्यंत तुम्हाला सेन्सेक्स वरती येताना दिसू शकतो. सेल ऑन राईजची स्ट्रॅटेजी प्लॅन करू शकता. मार्केट पहिले बघा आणि तुम्ही सेल ऑन राईज अप्लाय करू शकता. करू शकता. डू युअर ओन स्टडी. पहिला सपोर्ट आजचा लो सेन्सेक्सचा 82,010. तो होल्ड केला तर पुन्हा पुलबॅक बघायला मिळू शकतो. तो तोडला तर 81,829 तुम्हाला सेन्सेक्स खाली येताना दिसू शकतो. काय आहे 81,829 ला काय मित्रांनो? तेही तुम्हाला दाखवून देतो. ओके.
50 वीक एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज आहे मित्रांनो 81,829 ला. ओके. 81,829 मेजर सपोर्ट झोन आहे सेन्सेक्सला. तर हा होता आजचा व्हिडिओ. आज नेमकं मार्केटमध्ये कशामुळे पडझड झाली, कोण त्याला कारणीभूत होतं, एफ-आय-ची सेलिंग काय म्हणते, इंडिया विक्स काय म्हणतोय, जिओपॉलिटिकल न्यूज काय म्हणतायत, सगळं काही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. उद्या ग्लोबल मार्केट काय करू शकतं, आज काय करतंय आणि आपलं मार्केट उद्या कसं काम करू शकतं आणि आपण काय स्ट्रॅटेजी प्लॅन केली पाहिजे, हे सगळं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलाय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. Instagram अकाउंटवरती जाऊन फॉलो नक्की करा. जॉइन करा आपलं फ्री टेलिग्राम चॅनल. एक मराठी मित्राला नक्की हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.